संभाजी नाईक साहेब आपलं मनापासून स्वागत. जिल्हा कार्यकारिणी सदस्य पूजाताई टकसाळकर, किनारे मॅडम आपलं सुद्धा स्वागत. विश्वास पाटील आपलं सुद्धा मनापासून स्वागत. सगळ्यांनी बसून घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. इकडे सगळ्यांनी समोर. सगळ्यांच्या खिशामध्ये एटीएम मतलब अभी तो ताली मारो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. साहेब नक्कीच मनापासून स्वागत आपलं. त्याने तिथे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया साहेब. असं नसतं व्हायचं. सर्व युवा सैनिकांना विनंती आहे की आपण संवाद यात्रेचं महत्व समजून घ्या. साहेबांना आपल्याशी संवाद साधायचा आहे. त्यामुळे धन्यवाद. तर या हिंदुस्थानात सब नेता बार बार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक बार त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, तसेच गुरुवर्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आजचे जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाने जेव्हा युवा सेनेची स्थापना झाली तेव्हापासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असे, माझे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय पूर्वेजी सरनाईक साहेब युवा सेनेचे कार्याध्यक्ष, तसेच आमचे युवा सेना सचिव राहुलजी लोंढे, निखिल वालेकर, पूजा टांगसाळकर आणि उपस्थित युवा सेनेचे भिवंडी लोकसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते. भाई, आज जरी हा युवा सेना भिवंडीचा लोकसभेचा मेळावा आहे, हा आज पहिल्यांदा असा भव्य आणि दिव्य मेळावा होता. याचं कारण तुम्ही नेतृत्व करा. आज असं म्हणतात की मुंग्या पडल्यावर साखर पडल्यावर मुंग्यांना आमंत्रण देण्याची गरज नाही, तसं भाई तुम्ही आल्यावर युवकांना सांगण्याची गरज नाही. म्हणून आज ही युवा सेना फक्त तुमच्या आणि तुमच्या नावाने इथे जमलेली आहे आणि तुमच्या नावाने एवढी कार्यरत झालेली. याच्या आधी युवा सेना एवढी कार्यरत नव्हती, पण आज जेव्हापासून आपण नेतृत्व करत आहात तेव्हापासून आपण बघत असाल की आपणही बोलतो. त्या मागे आपण जेव्हा आलो होते तेव्हा आपण सांगितलं का प्रभुदास आपल्याला युवा सेना वाढवायची आहे. तर आज भाई आपण बघू शकता का त्याच्यात नक्कीच वाढ झालेली आहे. मागच्यापेक्षा तरी काकणभर आज युवा सेना वाढलेली आहे. गेल्या आपण पाहतो की विधानसभेचं इलेक्शन झालं, निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांना भरघोस मतांनी आपला सरकार आलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्या युवकांचा ही थारीचा किंवा मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला संवाद साधण्यासाठी, आपली भेट घेण्यासाठी, आपले आभार व्यक्त करण्यासाठी आज आपले लाडके कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब इथे आलेले आहेत. साहेब, मी सर्वप्रथम आपले भिवंडी लोकसभेतील युवा सेनेतर्फे सहर्ष स्वागत करीत आहात. आपलं मार्गदर्शन सदैव आमच्या पाठीशी राहील. तन मन धनाने आपण नेहमी पाठीशी असता आणि पुढेही राहाल. आमच्या समस्या असतील, आमचे जे काही असेल आपण सोडवत आलेल आणि पुढेही कराल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जवान. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. खूप छान साहेब. नक्कीच माना की अंधेरा घना है पर दीप जलाना कहाँ मना है.
जो बैठक आयोजित करण्यात आली आहे त्याचा उद्देश आहे स्थानिक निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्या उद्देशाने कशा पद्धतीनं प्रयत्न केला. नाही, आपण पाहत असाल राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ह्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची आम्ही त्यावेळेस निर्मिती केली होती आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन ह्या युवासेनेच्या बैठकी घेण्याचं काम मी आणि माझ्या समवेत पक्षाचे मुख्य सचिव राहुल लोंढे आणि आमची संपूर्ण युवासेनेची कोर कमिटी करत आहे. आज या ठिकाणी भिवंडीमध्ये येत असताना भिवंडी लोकसभामध्ये असलेले जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे, या विधानसभा मतदारसंघात असलेले जे आमचे पदाधिकारी आहेत, खऱ्या अर्थानं युवासेनेचं काम कसं सुरू आहे आणि पदाधिकाऱ्यांना ह्या निवडणुकीनंतर त्यांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी मी स्वतः आलेलो आहे. प्रामुख्यानं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक न घेता आम्ही संघटनात्मक पद्धतीनं कसं काम सुरू आहे आणि भविष्यामध्ये कसं काम करायचं आहे यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात कोकणपासून झाली होती आणि आज त्याचा शेवटचा जो टप्पा आहे तो भिवंडी आणि उद्या कल्याण अशा पद्धतीनं केला जाणार आहे आणि त्यानंतर रविवारपासून मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला आहे. नक्कीच चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांकडनं या युवासेनेच्या दौऱ्याला मिळत आहे. मी कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी हीच आहे की आज माझे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या पक्षाचा एक युवा सैनिक म्हणून मी सुद्धा जबाबदारी स्वीकारलेली आहे कार्यकर्त्याची. आणि मी आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एवढीच आश्वासन या ठिकाणी एक विनंती केलेली आहे की नेता म्हणून काम करू नका, कार्यकर्ता म्हणून काम करा. आणि कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण काम करू तर नक्कीच ग्राउंड रियालिटी काय आहे हे आपल्याला कळणार आणि नक्कीच अशा पद्धतीनं आज काम करण्याच्या या ठिकाणी सूचना मी आमच्या सर्व युवा सैनिकांना दिली. कुठेतरी शिवसेना कमी पडली म्हणून भाजप पुढे गेली नाही, बघा, आम्ही महायुती म्हणून लढलो आणि पुढेही आम्ही महायुती म्हणून एकत्रित काम करू. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत. ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेनं आज त्यांच्या माध्यमातून ही महायुती सरकार नेत आहे. आणि नक्कीच मी आपल्याला सांगतो की आज लोकांनी भरभरून प्रतिसाद हे महायुतीला दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महायुतीची सरकार सत्ता या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि नक्कीच या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युवा सेनेचे सर्व युवा सैनिक त्याचबरोबर मित्रपक्षाचे सर्व युवा संघटनेचे कार्यकर्ते हे एकत्रित म्हणून काम करतील आणि नक्कीच महायुती मोठी होणार ह्यात कुठली शंका नाही. थँक्यू. आणि तो कॉमन मॅन कोण आहे अजून ज्यांचे या ठिकाणी प्रवेश आहेत त्यांनी उजव्या बाजूने रांगेतून यायचं आहे, शिस्तीचं प्रदर्शन करायचं या ठिकाणी. प्रवेशामध्ये मी प्रथम पुलिंबे, केतन डाके, विकी लोणे, स्वानंद तायडे, अमन चौधरी, वाल्मिक. चला पटकन लवकर या सगळ्यांनी पुढे. नचिकेत, पंकज चंदे, भावेश जगताप, राहुल नाडेकर, विशाल कडू, सुनील भांगरे, महेंद्र कुलकर्णी, नितीन चौधरी, जयवंत आरज, नितीन हलपतराव, अजय कोंडेकर, विनोद दानके, प्रशांत पष्टे, तन्मय निचिते, हितेश विशेष, सोमनाथ चौधरी, मंगला मंडोल, रुपेश मंडुला, मनोहर गिरा. आपलं सर्वांचं या शिवसेना पक्षामध्ये माननीय भाई आमचे पूर्वेश भाई यांच्या हस्ते सत्कार होते, आपला प्रवेश होत आहे. सचिन कुंदे, ज्यांच्या या ठिकाणी वेळेसाठी सहकार्य करा. चला, ज्यांची नावं प्रवेशासाठी घेतलेली आहेत त्यांनी सर